जराही नाही. माझ्या मते मला कळतंय तुझा प्रश्नाचा रूख कुठे आहे आणि आजकाल जनरलाइज केली जात आहेत स्टेटमेंट्स की सगळ्यांनाच अडजस्टमेंट्स आणि मी डायरेक्ट शब्द वापरते, कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मी छाती ठोकपणे सांगते की आजपर्यंत नाही, कोणाची हिंमतही झालेली नाही. काय म्हणतात माहितीये, एखादीचं जर का नाव पुढे पुढे गेलं म्हणजे खूप सक्सेस त्या व्यक्तीला मिळत गेला तर एक ॲटिट्यूड मराठी माणसाचा असा होतो असं मला कुठेतरी वाटतं की हां काय नाही ते असं केलं असेल. ते असा नाही विचार करत की हिनी खूप मेहनत घेतली असेल तिथे पोहोचण्यासाठी. मी एक सांगू का, जोपर्यंत मे बी अल्टरनेट मी दुसऱ्या वेनी सांगते, मला असं वाटतं की जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडतं ना ते तुमच्यावरती डिपेंडेंट असतं. मी आपल्या इंडस्ट्री बद्दल बोलते, मी बाकी बोलत नाहीये. डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे मी नाही बोलत आहे, त्या एरियात नाही बोलत आहे. कळलं मला. आपल्या बरोबर जशी लोक वागतात, न रिस्पेक्ट देणं आपल्याला, मी म्हटलं जसं की खांद्यावरती हात माझ्या कोणीही नाही टाकू शकत. मी ज्यांना हक्क दिलाय तेच माझ्या खांद्यावरती हात टाकू शकतात. आणि जर का म्हणून आपण जसे वागतो ना तसे आपल्याला ट्रीटमेंट मिळते. हॅव्हिंग सेड दॅट, देयर आर लॉट ऑफ गर्ल्स, मला खूप वाईट वाटतं आणि हेल्पलेसही वाटतं की ॲज अ वुमन आय कॅनॉट डू. मी तेवढी पॉवरफुल नाही आहे, त्या पोझिशनवरती नाही आहे मी की मी कदाचित काही बोलू शकेन किंवा काही त्यांची मदत करू शकेन. पण मला असं वाटतं की खूप जण जी फेस करतात हे प्रॉब्लेम्स, त्यांची टॉपला पोहोचण्याची जिद्द की मला केवढ्या लवकर पोचायचंय, कुठच्या बाय हुक या क्रूक जो होएगा मैं करूंगी लेकिन मेरे को उधर पहुंचना है. मग ते कारण असू दे, घरची जबाबदारी असू दे, आर्थिक जबाबदारी असू दे, त्यामुळे असू दे की ह्या मुली कॉम्प्रोमाइज करायला तयार होतात किंवा त्यांच्यावरती बळजबरी केली जाते. आणि आता खूप चांगलं झालंय की मुली ओपनली बोलायला लागल्यात. पहिल्यांदा तोंड दाबून बुक्क्यांचा मार असायचा, काही बोलू शकायच्या नाहीत कारण काम जाईल. त्या कामाची तुम्हाला केवढी गरज आहे, मला नव्हती. माझी फॅमिली अतिशय प्रोटेक्टिव्ह होती माझ्याबद्दल, सबळ होती आर्थिकरित्या वगैरे. म्हणून मला असं वाटलं नाही करणार भाई. मी फार रूड आहे हे बोलणं, पण मी मस्तीमध्ये म्हणते, मी किसी का बाप से नाही डरती. ती हिंमत कुठून आली?